आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बँक ऑफ इंडिया या बँकेतील शाखेत एका वृद्ध दाम्पत्याला पैसे मोजण्यावेळी दोघा भामट्यांनी हातचलाखीने 33,000 रुपयांचा गंडा घातला। याचे सर्व छायाचित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। पिंपळगाव बसवंत नजीक आहेरगावचे वृद्ध दाम्पत्य हे बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी आले। पैसे काढल्यानंतर ते पैसे मोजण्यासाठी जवळच असलेल्या बाकड्यावर बसले। पैसे मोजण्यावेळी बसले असता ते अगोदरच एक जण बसलेला होता। त्याने वृद्ध दाम्पत्याला बसण्यासाठी जागा करून दिली। वृद्ध इसम हे पैसे मोजत असताना त्याचा आणखी एक साथीदार बँकेत आला। त्याने बँकेची स्लिप भरली आणि वृद्ध इसमाजवळ उभा राहिला। बाकड्यावर बसलेल्या इसमाने सरळ वृद्ध इसमाचे पैसे मोजण्यासाठी मदत करीत असल्याचा त्यांना दुसऱ्या साथीदाराजवळ आला असता मोठ्या शिताफीने हातचलाखीने वृद्ध इसमाचे पैसे मोजत त्या पैशातून तब्बल 33,000 रुपयांचा गंडा घातला आणि दोघे त्वरित बँकेच्या बाहेर निघून गेले। वृद्ध इसमाने पुन्हा एकदा रक्कम मोजू लागले असता त्यात 33,000 रुपये कमी असल्याचे जाणवले। त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता पैसे पूर्ण दिल्याचे सांगितले। नंतर बँकेतील सीसीटीव्ही बघितला असता दोघा भामट्यांनी हातचलाखीने वृद्ध दाम्पत्यांची फसवणूक केली। याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत। एकेपी न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।